जे विमानतळ नव्याने पुरंदर येथे होणार आहे त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिलेली आहे आणि त्याकरता जो काही निधी आहे तो निधी उभारण्याकरता देखील मान्यता दिलेली आहे। या संदर्भातली प्रोसेस आम्ही जवळपास अंतिम टप्प्यात आणलेली आहे। एकूण 96% लोकांनी कन्सेंट दिलेला आहे। त्यामुळे आता लगेच प्राइस नेगोशिएशन करून कन्सेंट पद्धतीनं निर्देश दिलेले आहेत। MMRDA ला अटल सेतूच्या जवळ प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून जी काही जागा आपण दिलेली आहे, आज त्या ठिकाणी सिडको आणि MIDC चे रूल्स लागू करून त्यांना जमीन ॲक्वायर करता येईल अशा प्रकारचे मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे। यामुळे तिसरी मुंबई ही जी आपली संकल्पना आहे, या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि अत्यंत वेगाने हे काम आपल्याला करता येईल। एक मिनिट, आज जलसंपदा विभागातही अतिशय महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि जवळपास त्या ठिकाणी 40 प्रकल्प आणि 100 कॅनॉल्स हे पूर्ण करण्याकरता आपण 15,000 कोटी रुपये हे नाबार्डच्या माध्यमातून दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्याकरता मान्यता दिली आहे। जे प्रकल्प आपण घेतलेले आहेत हे सगळे असे प्रकल्प आहेत की जे पुढच्या 1 ते 2 वर्षात पूर्ण होऊ शकतात, ज्यांचं अंतिम टप्प्याचं काम बाकी आहे। आणि हे सगळे कॅनॉल्स आहेत की ज्याची एफिशियन्सी संपलेली आहे, त्याला नव्याने लाइनिंग करण्यात येणार असून आणि त्याचं अद्ययावतीकरण आपण करणार आहोत। हे जे काही आपण जे प्रकल्प पूर्ण करणार आहोत याच्यामुळे 3.5 लाख हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली येईल आणि जवळपास या कॅनल्समुळे 4.5 लाख एकर, तिकडे 3.5 लाख हेक्टर नाही, 3.5 लाख एकर आणि इकडे 4.5 लाख एकर, असे 8 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येईल। अशा प्रकारच्या या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आलेली आहे। हे सगळ्या रिजनला याचा फायदा होणार आहे। सगळ्या रिजन मधले अपूर्ण प्रकल्प हे याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि सगळ्या रिजन मधले जे कॅनल्स आहेत ते कॅनल्स याच्यामध्ये घेतलेले आहेत। या संदर्भात एक मोठा अभ्यास हा मित्राच्या माध्यमातून आपण केला होता आणि एफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टीने, कारण आपल्याला माहिती आहे की 8 लाख एकर आपल्याला जर अन्यथा नव्याने इरिगेशन तयार करायचं असेल तर त्याचा खर्च हा किमान 1 लाख कोटी रुपये आहे, पण 15,000 कोटी रुपयांमध्ये आपण ते अचीव करू शकणार आहोत। एफिशियन्सी आपण वाढवतो। मला आता एवढीच माहिती आहे की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत। महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत। आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन।